अं, नाही पण ते SDM कार्यालय असते ना, उपविभागीय अधिकारी कार्यालय म्हणजे समजा माजलगावला आमच्या तहसीलच्या वरचे अधिकारी असतात, तर त्या अधिकाऱ्याकडं ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत अर्ज करता येतोय की हे मुलं सांभाळत नाहीत किंवा सुनं सांभाळत नाहीत किंवा लेकी सांभाळत नाहीत किंवा जावई सांभाळत नाहीत, अशा टायमाला तिथं अर्ज करता येतोय. मग ते लवकरात लवकर ऑर्डर काढून देते तर, आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये खर्च मायबापाला द्यावा, लेकायनं सुनायनं त्यानं, असं ते ऑर्डर काढते. तर मग ते सगळे पुरावे हे देऊन औषध पाणी अन्न वस्त्र निवारा ह्याचा खर्च ते देत असते, तर त्याचे ऑर्डर करते तर द्यायचं तिकडं. हो, सांभाळत नसले तर. आता तुम्हाला जरी वाटत नसेल बाबा केस दाखल करायचे नाही, हे लेकर आहे तर पोटचे आहेत फला नाही बिस्ता नाही, पण ते मुळावर उठल्यावर काय करता? आता तुम्हाला जगण्याचाच प्रश्न असं ना, तुमच्या जर घरातून तुम्हाला बाहेर हाकलीत असते तर मग तुम्ही काय करायचं बरं? तुम्हाला शेजारी पाजारी काय घरात ठेवणारच का? आणि प्रत्येकच अशा लोकांना संस्थांनी सांभाळणार आहेत का? त्याच्या संस्थावर हे होणार बोजा नाही होय पडणार. हां मग अशा वेळेस आपण लेकरासाठी केलेलंच असते ना, लहानपणापासून पोटात ठेवल्यापासून झोपण्यापासून सगळं केलेलंच असतं ना त्याचं. मग त्याला काय नाही झालं आपल्याला सांभाळायला? कायदा आहे ना तुमच्या बाजूनं. बाबा तुम्ही किड्या मुंग्या काढून नाल्या काढून रस्ते झाडून कसंही करून तुम्ही जगविला असन, काय केलं असन, पण आता पलटल्यावर काय करायचंय? हो बाबा तुमच्या काळातच असते, हो सगळं ठीक आहे, पण आता तर जमाना बदललाय ना. आता पोटचेच लेकर मुळावर उठायला लागलेत ना, आणि आपण त्याचा कसा विचार करायचा? तुमच्या गावातच नव्हत्या का म्हणे आडवं आलं तर खांडून काढायला येळ नसती लागत? मग पहिले डॉक्टर नव्हते का म्हणायचं बाईला वाचवायचं का लेकराला वाचवायचं? तर मग तुम्ही नव्हतात का म्हणत लेकराच्या ऐवजी बाईला वाचवा म्हणून? बाबा मग तसं असतंय, आडवं आल्यास खांडून काढायचं असतंय, त्याला येळ नसतं लावायचा. आता आम्ही समाज कार्य करतो ते करून आम्हाला फील्डवर ऐकायला येते ना, संतती काय म्हणतात ना, संपत्ती कमविण्यापेक्षा संतती चांगली कमवाव, त्याला चांगलं शिक्षण द्यावा, काय म्हणतात कायदे कानून शिकवाव, संस्कार शिकवाव, पण तशा संततीसाठी लेकरा बाळासाठी संपत्ती कमवून ठेवणे. संपत्ती कमवून ठेवली नालायक लेकरासाठी तर ते वाट लावते, आणि चांगल्या तसं संपत्ती कमवून सुद्धा त्या लेकराला घडविलं नाही केलं तर पुन्हा म्हणते तुम्ही असं करून केलं तसं करून केलं, फलन केलं, असंच वागलात आणि तसंच वागलात. मग त्याच्यापेक्षा शिक्षण पाणी द्यायचं आणि घरातून हाकलून द्यायचं, आणि तुझं तू रस्त्यावर जग, नाही तर हिंड फिर काही कर, असं समजायचं ना. आपली प्रॉपर्टी आपली संपत्ती आपल्या नावावर ठेवायची, आणि जरी दिली तर ती वापस घेण्याच्या सुद्धा काय त्या तरतुदी आहेत ना. आता काय सांगा, लय नालायक अवलादी निघल्यात, लय बेशरम अनैतिक वागणाऱ्या नालायक अवलादी आता लय निघल्यात. हे सोशल मीडियाचा जमाना आहे तर काय लय बेकार निघले. त्याच्यामुळं कायदे कानूनच लेकराला आता शिकवावं लागते. तर उद्या त्याचं आपल्या नाव बोट तू असं करून आम्हाला केलं असन, तू तसं करून हे केलं. उद्या आता काय बाई माणूस असन, एकटी दुकटे असन, रंडी मुंडे असन, तर ती काय म्हणतात एक पदर लेकरावर आणि एक पदर सिंदळकीवर ठेवून लेकरा बाळायला मोठं करत असतात. उद्या तेच लेकरं आपल्या बाई माणसाच्या चारित्र्यावर बोलतात की तू ही मोकार वागली, ही टुकार वागली, फलानं केलं बिस्तानं केलं. हो, पुन्हा लय नाकानं वांगे सोली देत ना तेच लेकरं. मग त्याच्यामुळंच लेकरायला त्याच्या काय म्हणतात ना जगण्याचं साधन त्याला आपण शिक्षण पाणी द्यावा, सरकारची जबाबदारी काही आपली जबाबदारी काही असं हे करून द्यावा, पण एवढं त्याच्यासाठी आरी जाऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलले होते, आपल्याला जगात कोणी बी किती बी प्यारा व्यक्ती असू द्या, मग ते पोटचा असू नाही तर पाठचा असू, त्याच्या पायाखाली आपला आत्मसन्मान आपलं स्वातंत्र्य हे कधीच ठेवायचं नाही. आणि आपले मानवी हक्क तर कधीच अशा लेकरायच्या अशा नालायक बेशर्म अवलादीच्या पायावर तर कवाच ठेवायचे नाहीत. हो, त्या कवा पलटते ती लेकरं सांगता येत नाही. हो, खुणं करायला लागले तर हो दगड घालते तुझं डोक्यामध्ये प्रॉपर्टीसाठी याच्यासाठी. आता तुम्हाला 10,000 रुपये द्यावं लागते म्हणून पुन्हा आणखी नाही का नाही, पुन्हा ते तर देत नाहीत सांभाळीत नाहीत, पण तू मला कोर्टात नेलंस अधिकाऱ्याकडे नेलंस म्हणून पुन्हा अत्याचार व्हायची भीती आहेच का नाही. मग त्याच्यामुळं अगोदरच हातचं राखून ठेवायचं. हो, नाही तर काय घेऊन देऊन पुन्हा बक्षीस पत्र आधार ह्याच्या आधारे त्याच्या आधारे आपण देतो, पोटचं आहे कुणाला आहे आपलेच वारस आहेत कुणाला जायचं असं जरी वाटत असेल
तर तेवढं ते बी प्रगल्भ काय म्हणतात ना, ह्याच्या मोठ्या मनाचे माणसं पाहिजेत ना ते लेकरं. हो मग पुढं त्याने नाही सव काय कमवावं, त्यांच्यासाठी कशाला कमीत बसायचे. पुढं त्याने काही करून खाऊ द्या ना. काय काय म्हणतात ना, चूच दिली तर चारा बी देत असते असं म्हणायचे ना पहिले. तसं होत असते, काय उपाशी कोणी मरत थोडंच असते. पण लोकांच्या, मी बी म्हणते तुम्ही कष्टाचं तुमच्या असनच बाबा, पण लोकांच्या मुंड्या मोडून हे करून लोकांच्या हाक मारून माय आम्ही तर नाही माय, आम्ही तर लय शिकायला लागतोय माय. हो लेकराला तर आम्ही तर स्वतः सांगतो की तुमचं तुम्ही शिका, तुमचं तुम्ही बघा करिअर कुठं करायचं हे करायचं, आम्ही तुम्हाला प्रॉपर्ट्या कमवून देणार नाही. आणि जरी काही उलशिक असेल तर ते आम्ही दान धरण करून आता कुठं देऊ, पण तुम्हाला नाही द्यायची. हो हो मी करते ना तुम्हाला मदतीचा अर्ज द्यायचा असेल तर मी सांगते. हो मी काम केलेलं ना त्याच्यात सबमिट करता अधिकारी म्हणून. हो SDM कार्यालयात काम केलेलं असल्यामुळं मला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोण सांगितलं. अच्छा 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 हां 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 नाही 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 मी देते तुम्हाला अर्ज बिर्ज करून देते, काय अडचण नाही. 2-4 केसमध्ये त्याचे हे दिलेलेच ना आपण, ऑर्डर पण काढून दिले आता. हो हो चालतंय, काही अडचण नाही. तर पण कागदपत्र हे तुमच्या प्रॉपर्टीचे जे काही असते ना, पण वारस हक्काची प्रॉपर्टी लेकरांना द्यावं लागते बरं का. स्वतः कमवलेल्याचं काही हे नाही, कुणाला द्यायची ते तुमचा अधिकार असतोय. आणि तुम्ही जर दिली असेल तर ती वापस बी घेता येते. हो आता औषध पाण्याचं काय व्हाय ना बाबा, खाण्याचं 2 टायमाच्या खाण्याच्या अंगाला वस्त्राची तर सोय करावं नाही पोटच्या लेकरानं. ह्याच्यासाठी आयुष्य आपण घालवायचं ना, ह्याच्या हवाली करून पुन्हा आपण दारूदार फिरायचं होय मग. हां नाही नाही हो मी करते मग, काय अडचण नाही. चालतं. हो सिनियर सिटीजन कायद्याचे मी याच्या पाठीमागं पण बोलले होते वाटतं, की मुलं आता आई वडिलांना सांभाळत नाही. तर त्याच्यात त्या एकल महिला असतील, विधवा परित्यक्ता असतील, त्यांनी कसं बी त्या जगविलं असेल, लहानल्याचं मोठं केलं असेल तर पुढं चलून तुझ्यामुळंच आमची इज्जत जातील, फलनच होते बिस्तानच होते. आता आहे त्या परिस्थितीमध्ये लेकरा बाळाला मोठं करायचं असते, ते केलेलं असते, काय किडूक मिडूक कमविलेलं असते, त्याच्यातून बी पुन्हा वाद असते, तर त्याच्यात बी सांभाळत नाहीत. त्याच्यात सुना आल्या की पुन्हा आणखीन अडचणी निर्माण होत्यात. आणि म्हणून मग हे दारू मायबापा फिरत आहेत, म्हातारे वयस्कर झालेले माणसं. त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आलेला आहे ज्येष्ठ नागरिकाचा, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला सबमिट करता अधिकारी म्हणून नेमलेले सुद्धा आहेत लोक. तर त्याच्याकडं अशा लोकांना जर आईवडील सांभाळीत नसतील, तर आईवडिलांना सांभाळीत जर नसतील मुलं सुना जावई मुली हे, आणि हे सांभाळण्याचा फक्त मुलावरच नाही बरं का, मुलीवर बी आहे. मुलीला प्रॉपर्टी दिली असेल, अगर काय दिलं असेल, मुलालाच हवाली केलं असेल तर मुली म्हणतात भावानं घेतलेली त्याच्यामुळे आम्ही सांभाळत नाही. मुलं म्हणतात लेकीला लई हिस्सा दिला मग जाऊन तिथं राहावं. तर असं नाही, सगळ्यांनी सांभाळावं लागतंय. सुनाईनं बी सांभाळावं, जावायानं बी सांभाळावं, लेकीनं बी सांभाळावं आणि लेकानं बी सांभाळावं. तर हे असे आहे. तर त्याच्या संदर्भाने हे हा व्हिडिओ जनजागृतीपर आहे. तर कुणाचे काही प्रश्न असतील ना तर नक्की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी SDM कार्यालय असते, उपविभागीय अधिकारी असतात, तर त्यांच्याकडे अर्ज करायचा. ते तुम्हाला ऑर्डर देतात आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर ऑर्डर होते. आणि होईल तेवढी प्रॉपर्टी अशा नालायक लेकरांच्या हवाली करू नका. आणि असे नालायक लेकरं जर आपल्या आयुष्यावर उठत असते ना, आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यावर उठत असतील, तर अशा लेकरांना कायदेशीर रस्ता दाखवायला माय बापांनी सुद्धा मागं पुढं बघू नये. थँक्यू.